घटना आहे बार्शी तालुक्यातील एक परिचित नाव अंगद घुगे यांची। सोलापूर जिल्ह्यात कृषी सहाय्यक म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले आणि शेतकऱ्यांच्या मदतीस नेहमी तत्पर राहणारे सुसंस्कृत व कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते। गावकऱ्यांमध्ये त्यांचा मान होता। केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर प्रेमळ पती, मार्गदर्शक पिता आणि कुटुंबासाठी झटणारा गृहस्थ म्हणून ते परिचित होते। त्यांच्या डोळ्यात मुलांच्या भविष्यासाठी मोठी स्वप्ने होती, पण नियतीने अशी क्रूर खेळी खेळली की त्यांच्या आयुष्याचा अंत त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या हातून झाला। वडील आणि मुलांमधील नातं प्रेम, अपेक्षा व शिस्तीच्या धाग्यांनी विणलेलं असतं। अंगद यांचंही तसंच होतं। त्यांचा मुलगा विशाल उच्च शिक्षित असूनही योग्य मार्गापासून दूर जात होता। अंगदना वाटायचं की आईच्या लाडामुळे तो उद्दाम, कट्टी व अति स्वच्छंदी बनलाय, त्यामुळे घरी वारंवार वाद व्हायचे। काही महिन्यांपासून हे नातं कटुतेकडे झुकत होतं। वडिलांचा कठोरपणा आणि मुलाचा बेजबाबदारपणा यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं होतं। विशालने अलीकडेच महागडा मोबाईल आणि 1.5 लाखांची दुचाकी घेतल्याने वडिलांनी आक्षेप घेतला व मोठा वाद उद्भवला। अंगदना वाटे की मुलगा चुकीच्या वाटेवर चाललाय आणि आई जयश्री त्याच्या प्रत्येक गैरकृत्याला समर्थन देत आहे। तणाव अधिक वाढत गेला। जयश्री ग्रामसेविका असून त्या रामधन ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होत्या, त्यामुळे सामाजिक दृष्ट्या हे कुटुंब सुसंस्कृत, सुशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम मानले जात होते। पण घराच्या आत शांती नव्हती। 25 तारखेला अंगद घुगे घरातून बाहेर गेले आणि परतलेच नाही। बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आणि पोलीस तपास सुरू झाला। 4 दिवसांनी कुर्डुवाडी तालुक्यातील राऊळ गावाजवळ एका शेतात अर्धवट जळालेलं प्रेत सापडलं। चेहरा पूर्णतः जळालेला होता, पण शरीरावरचे काही चिन्ह आणि कपड्यांवरून ओळख पटली, तो मृतदेह अंगद घुगे यांचाच होता। प्रथमदर्शनी ही हत्या अत्यंत क्रूरपणे झाली होती। धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता। पोलिसांनी संशय घेतला, इतका द्वेष कोणाला असू शकतो। तपास पुढे जात असताना एक धक्कादायक नाव समोर आलं, विशाल घुगे। त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर त्याने पित्याच्या मृत्यूचं नाटक केलं होतं, पण पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने स्वतः कबूल केलं की आई जयश्रीच्या सूचनेनुसार आणि मित्रांच्या मदतीने त्यानेच वडिलांची हत्या केली। या हत्येचा सूत्रधार जयश्री घुगे होती। पतीशी सततच्या वादामुळे आणि मुलाच्या लाडामुळे तिने ही योजना आखली होती। विशालचे मित्र योगेश शिंदे आणि अतुल गांधले यांचाही सहभाग होता। वडिलांना संपविण्यासाठी 10 लाखांची सुपारी दिली गेली होती। एके दिवशी बार्शीतील त्यांच्या घरात जयश्री, विशाल व त्याचे मित्र एकत्र बसले होते। निर्णय स्पष्ट होता, अंगद घुगे यांना संपवायचं। संध्याकाळी विशालने वडिलांना भेटीसाठी बाहेर बोलावलं। ते दोघं बाहेर पडले। अंगदना वाटलं की मुलगा सुधारला असेल, पण ज्या भविष्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं, तोच त्यांचा अंत घडवून आणणार होता। स्कॉर्पिओ गाडीत विशाल आणि त्याचे मित्र होते। गाडी गावाबाहेर वळताच अतुलने मागून अंगदना बाहेर ढकललं आणि विशालने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केले। काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला। शरीर जाळून ओळख पुसण्याचा प्रयत्न झाला। पोलीस तपासात स्कॉर्पिओच्या स्पीकर्सजवळ रक्ताचे डाग सापडले, ज्यावरून गुन्हा सिद्ध झाला। याआधीही 2 वेळा हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, पण अपयश आलं। खुनानंतर स्कॉर्पिओ गाडी बदलण्यात आली, पण पुरावे सापडले। जयश्री या ग्रामसेविका असूनही वैयक्तिक रागातून पतीच्या हत्येचा कट रचणारी ठरली। तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्या चौकशीतून आणखी काही तपशील समोर येण्याची शक्यता आहे। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली। एक प्रतिष्ठित, सुशिक्षित कुटुंब इतक्या अंधकारमय गुन्ह्यापर्यंत जाईल याची कल्पनाही कुणाला आली नव्हती। ही केवळ एका पित्याची हत्या नाही, तर वडील मुलाच्या नात्याचं मृत्यूपत्र आहे। एका पत्नीने पतीच्या प्रेमाचं रूप बदलून त्याला संपवलं आणि मित्रतेचं नातं गुन्ह्यात बदललं। आज अंगद घुगे हयात नाहीत। त्यांचा मृत्यू केवळ क्रौर्याचं प्रतीक नाही, तर तो समाजाला नात्यांची पुनर्विचार करण्यास भाग पाडणारा आरसा आहे। ही घटना शिकवते की प्रेम आंधळ नसावं, शिस्त संतुलित असावी, कारण स्वार्थी निर्णय नात्यांच्या मुळावर उठतात। या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.